पैठण तहसील कार्यालयामार्फत अनधिकृत गॅस सिलेंडरचा साठा जप्त करून कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार पैठण शहरातील नेहरू चौकमध्ये किराणा दुकान व पतंगची दुकानमध्ये अनधिकृत गॅस सिलेंडरचा साठा असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयामार्फत नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन ही कारवाई केल्याचे समजते। सदरील कारवाईमध्ये किती सिलेंडर सापडले व काय कारवाई करणार हे अद्याप स्पष्ट झाले नसून प्राप्त सिलेंडर हे तहसील कार्यालयामार्फत जप्त करून त्याबद्दल कारवाई केली असल्याचे नायब तहसीलदार यांनी महाराष्ट्र वाईब सोबत बोलताना सांगितले। मला थोडक्यात याविषयी माहिती सांगा। आज सायंकाळी जे आहे आमच्या तहसीलदार साहेबांना त्यांच्या तक्रारी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या की नेहरू चौकामध्ये अनधिकृत गॅस सिलेंडरचा साठा ठेवण्यात आलेला आहे। तो बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे अशी तक्रार आहे। त्याच्यामुळे आपण जाऊन तिथं खात्री करून नियमानुसार जी कारवाई करावी लागती ती करावी असे मला त्यांचे आदेश होते। त्यांच्या आदेशाप्रमाणे मी इथं हजर झालो। त्यावेळेस मला इथे ज्या ह्या 2-3 दुकानं आहेत, किराणा दुकान, पतंग मार्केट, त्याच्यामध्ये काही गॅस सिलेंडर्स वगैरे ठेवलेले आढळलेत। त्याच्यानंतर एक वाहनसुद्धा आढळलं। ते वाहनाचे मालक आणि दुकानाचे मालक यांना विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं की मी डिलिव्हरी बॉय आहे आणि तिथं ते ठेवलेलं आहे। पण डिलिव्हरी बॉय त्यांची गॅस एजन्सी कुठे आहे हे जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की ते दावरवाडी इथे त्यांची गॅस एजन्सी आहे। परंतु दावरवाडी आणि इथं अनधिकृतरित्या जे काही साठे दुकानामध्ये आढळलेले आहेत त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सदरील कारवाई सुरू असताना मोठ्या संख्येने सामान्य नागरिक जमा होते। सदरील कारवाई सुरू असताना मागील महिन्यात पैठण येथील नाथ गॅस एजन्सी मधील गॅस सिलेंडरचे वजन कमी भरत असल्याची तक्रार झाली होती। त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली असा ही सवाल उपस्थित नागरिकांकडून केला जात होता। महाराष्ट्र वाईब न्यूज, पैठण।